एसटी मध्ये आपण आरक्षण मागतोय. माझी जाहीर त्यांना विनंती आहे आणि धनगर समाजाला सुद्धा विनंती आहे, या अशा सुपारी बहादरांपासून आपण लांब राहिलं पाहिजे. हे असे पळून गेले. अरे डिबेट करा ना, तुमच्यात हिंमत आहे ना, अभ्यासावर डिबेट करा. निश्चित ते आपल्याशी जोडले जातील. पुन्हा एकदा विद्याताई, तुम्ही देखील समर्थन केलेलं होतं ज्याला करण गायकर यांनी प्रश्न विचारला की ओबीसी नेते म्हणून लक्ष्मण हाके कसे काय, यावरती हसण्यामागचं नेमकं कारण काय होतं. आणि मगाशी जो प्रश्न उपस्थित झाला होता, अजितजींनी देखील विचारलं की शरदचंद्रजी पवार जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांच्यामुळेच आज महाराष्ट्राला अशा प्रकारचं हे राजकीय वातावरण आणि त्याला सामोरं जावं लागतंय, हे मान्य आहे का? विद्याताई, शरद पवार साहेबांनी 70% ओबीसींना आरक्षण महाराष्ट्रात मंडल आयोग आणण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं. ते नेहमी सर्वसामान्यांना आणि समाजाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असतात. आता मध्ये बोलू नका. हाकेंनी जे प्रश्न उपस्थित केले ते सर्व केंद्र शासनाकडे आहेत. संसदेमध्ये भाजप मेजॉरिटीमध्ये आहे. भाजपने 50% मर्यादा हटवल्याशिवाय, आता इथे तुम्ही म्हणताय लिंगायतांना आरक्षण पाहिजे, धनगरांना पाहिजे, अनेक महाराष्ट्राचं, बाकी गुजरातमध्ये पटेल असतील, इकडे जाट असतील, अनेक राज्यांमध्ये हा प्रश्न प्रलंबित आहे. केंद्र सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेतला किंवा महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे ही जर मागणी केली की उद्या अमित शहा येत आहेत, त्यांना जर ही परिस्थिती लक्षात आणून दिली तर मला असं वाटतं निश्चितच धनगरा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता जर मर्यादा वाढवून दिली ही तर सगळ्यांचे प्रश्न सुटू शकतील. पण भाजप हा आरक्षणाच्या विरोधात आहे. भाजप आरक्षणाच्या विरोधात मंडल आयोग आणला, हा जो तुम्ही प्रश्न उपस्थित केलेला, अजितजी उत्तर द्या. आरक्षणाची मर्यादा वाढवून देणार का? विद्याताई तर सोल्युशनवर बोलताय आणि रथयात्रा काढली होती. त्यामुळे आता मराठा समाज इतक्या मोठ्या संख्येने प्रत्येकाच्या घरोघरी गणपती असताना सुद्धा हाल अपेष्टा सहन करत आझाद मैदान पर्यंत पोहोचलेला आहे. पुन्हा जरांगे उपोषणाला बसलेले, वारंवार उपोषण करणं, वारंवार त्रास देणं, ह्याच्यापेक्षा संसदेत जाऊन हा प्रश्न, ही मर्यादा जर वाढवून घेतली तर ओबीसी आणि आपली सूचना लक्षात आली ना. सरकारचं काय म्हणणं आहे? अजितजी वाद लावणं, भांडणं लावणं हेच पाहिजे, म्हणून हे लोक या प्रश्नाकडे गांभीर्याने बघत नाहीत. विद्याताई, आपल्या प्रश्नाचं उत्तर घेतोय मी. अजितजी बोला. विशालजी, यामध्ये डॉक्टर आपल्याकडे मांडलेला जो मुद्दा आहे त्याच्यावरती मी आधी थोडंसं बोलतो आणि नंतर सांगतो. कुणी खरं तर कळीचा नारद किंवा शकुनी मामा ही जी सगळी विश्लेषणं आहेत, ही एका झिआरनी कसा मराठ्यांच्या कोथळा शरद पवारांनी बाहेर काढला याचा इतिहास आपण सगळ्यांना माहिती आहे, अभ्यासकांना हे माहिती आहे. त्या विषयामध्ये घुसवली आणि आता सुद्धा अशा प्रकारे बोलू शकत नाही. शरद पवार साहेबांनी मंडल आयोग महाराष्ट्रात आरक्षणाच्या विरोधात नाहीये आणि असं सगळं असताना तुम्ही शरद पवारांच्या नाव घेऊन तर तुम्ही चुकीचं बोलताय. तुम्ही महाराष्ट्राची दिशाभूल करू शकत नाही. तुम्हाला माहिती आहे शरद पवार साहेबांनी मिळून दिले, एससी मिळून दिले. शरद पवार हे एकमेव मार्गावरती चालणारे आहेत. तुम्ही त्यांच्याविषयी काहीही बोलला तरी लोकांचा विश्वास बसणार नाही. लोकांचा विद्याताई, तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊयात ना. आरोप प्रत्यारोप तर सुरू राहतील, मात्र खरोखर केंद्र सरकारची इच्छाशक्ती कमी पडते का? अजितजी, आणि इच्छाशक्ती असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न तुम्ही मार्गी लावणार का? विद्याताई, मी आपल्याला विनंती करतो ना, आपल्याला इतरांकडेही जायचंय. डॉक्टर आपल्याकडे येण्याआधी अजितजी उत्तर द्या. आणि ते उठवलं नाही तर तुम्ही गोर गरीब आणि कष्टकरी मराठा समाजाची आज जे आंदोलन आहे, मराठा वर्सेस ओबीसी, हे भांडण लावण्याचं काम तुम्ही करताय, ते तुम्ही ताबडतोब बंद करा. अशा प्रकारे आरक्षण तुम्हाला द्यायचं नाहीये, हा संदेश मराठा समाजाची आमची भूमिका आहे. शांत बसा, 2 मिनिटं शांत बसा. विद्याताई, आपल्याकडे मी पुन्हा एकदा येईल ना, आपल्याला संधी देईलच मी आपल्याला. अजितजी, आपलं उत्तर आधी पूर्ण करा, मग मी विद्याताईंकडे जाईल. डॉक्टर आपल्याकडे देखील येतोय. धनगर समाजाचा खरा मूळ मुद्दा जो आहे तो एसटीच्या आरक्षणाचा आहे, बरोबर आहे. तसा आमचा मुद्दा जो आहे तो ओबीसीच्या आरक्षणाचा आहे. ज्या न्यायानं ते आम्हाला सांगतात, अरे मग आमच्यातले काही लोक धनगर समाजात सुद्धा राजघराणे आहेत, धनगर समाजामध्ये सुद्धा मानमरातब असलेली घराणी आहेत, धनगर समाजामध्ये सुद्धा श्रीमंत लोक आहेत, मग तोच न्याय जर तिकडे लावला तर तसं कसं होईल? आणि 50% मराठा समाज आधीच ओबीसी मध्ये असताना त्यांची सर्टिफिकेट जी आहेत ती कायदेशीररित्या निघत असताना हा असा दावा चुकीचा आहे ना भावा. आता माझा याच्यामध्ये मुद्दा काय माहितीये का? फक्त एवढाच आहे की या आंदोलनामध्ये
अनेक लोक आहेत याच्यामध्ये. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, राजकीय पक्षांचे आणि मराठा समाजाच्या सर्व संघटनांचे आम्ही कार्यकर्ते आहोत. पण झालंय असं की ज्याच्याकडून मिळणार आहे त्यालाच आम्ही लाथा घालायला लागलो. ही भूमिका फक्त माझी पहिल्या दिवसापासूनची आहे की बाबांनो, आता जर हे डेंजर आहेत लोक, हे म्हणतील हा चला ठीक आहे हे ओबीसीतनं घ्यावा, तो GR घेऊन आम्ही घरी जाईपर्यंत कोणाला तरी हायकोर्टात पाठवतील आणि सगळं आपला बट्ट्याबोळ होईल. आमचे नेते अभ्यासू आहेत. 10% टिकणारं आरक्षण देवेंद्रजींनी टिकवून ठेवलंय हे आम्हाला कळतंय. वर्षभर 2 वर्ष मधले हे लोक कुठं होते? मंत्रालयामध्ये आमच्या समाजाची शिष्टमंडळ घेऊन मंत्र्यांच्या छातीवर जाऊन आम्ही बसत होतो आणि आमच्या लोकांना न्याय देण्यासाठी घसा फोडून तिथं थांबून दिवस मंत्रालयामध्ये घालवला आम्ही. आकडेवारी सांगतो, 13,000 मुला मुलींना नोकरी मिळवून दिली 2 वर्षात या आरक्षणानं, टिकवलेल्या आरक्षणानं. जायचंय आम्हाला ओबीसी मध्ये, पण आम्ही कायदेशीररित्या जाऊ. असं कसं गेलो तर आमची फसवणूक होईल. 45 वर्षाचा जो आमचा लढा आहे, आमच्या नरडीला नख लागेल. म्हणून आम्हाला शांतपणे नीट विचारानं घ्यायचंच आहे, घेणारच आहे आणि भाजपच देणार हे लक्षात. बरं, भाजपच देणार असं आपण एका बाजूला म्हणताय. रेखा कोंडेजी, मला आपल्याकडून देखील उत्तर अपेक्षित आहे. ज्यावेळेला सत्तेमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतः बसलेले होते त्यावेळेला देखील प्रश्न प्रलंबितच राहिला. याचं उत्तर मी करणजी आणि आपल्याकडून घेणार आहे. विद्याताई आपल्याकडे देखील येईल. मात्र डॉक्टर, मला आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. 45 वर्ष आम्हाला वेडं बनवलं गेलं, आम्हाला आमचा न्याय मिळाला नाही आणि त्यासाठी आज मुंबई गाठावी लागली. मनोज जरांगे पाटील हे स्वतः वक्तव्य बोलताना आपल्याला पाहायला मिळून आलेले. 45 वर्षांचा लढा मराठा समाजाला का? हा वनवास कशासाठी आणि कुणामुळे? सत्ता आली गेली, सगळेजण बसले, सत्ता उपभोगली, पुढे काय? डॉक्टर, एक लक्षात घ्या, 45 वर्ष या महाराष्ट्रावर सगळ्यात जास्त सत्ता जर कोणी गाजवली असेल तर ती काँग्रेसने गाजवली. बर, काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेसची मनस्थिती त्यावेळी एनसीपी आणि काँग्रेसचं सरकार 15 वर्ष होतं. यांची काँग्रेसमध्येच होते, तुम्हीच बाजू मनस्थिती मांडत होते. त्यावेळी तुम्ही काँग्रेसचे प्रवक्तेच होते डॉक्टर.